Hello student, I am Professor Sane. Welcome to the Diploma First Year Basic Mathematics Lecture Series. Okay, in last lecture, आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये लास्ट लेक्चर वी सी हाऊ टू फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन्स. टू लाईन्स मधला ॲक्यूट अँगल कसा फाइंड करायचा तो बघितला. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्यूट अँगल फाइंड करण्यासाठी आपल्याला स्लोप पाहिजे आणि तो स्लोप जर दिला असेल दोन लाईनचा तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि जर स्लोप दिलेला नसेल तर त्या दोन लाईनचा स्लोप काढावा लागतो. आता स्लोप काढण्यासाठी आपण काय फॉर्म्युले बघितलेले. जर 2 पॉइंट दिले असतील तर स्लोप कसा काढतात. इक्वेशन ऑफ लाईन दिलं असेल तर स्लोप कसा काढायचा आहे ते बघितलेलं. किंवा अँगल दिला असेल तर स्लोप कसा काढायचा ते बघितलेले. ठीक आहे, तर आपण मग ॲक्यूट अँगल वरचे एक एक्झाम्पल मला वाटतं घेतलं होतं. ज्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्लोप दिले होते. We have given the slope, okay, and we have find the acute angle between the two lines. मग आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 2. Find acute angle between the two lines. Find the acute angle between the lines. ओके, पहली लाइन से 3x minus y plus 4 equal to 0. This is the first line, and the second line is दूसरी लाइन है 2x plus y minus 3 equal to 0. These are the two lines we have given, and we have find acute angle between the lines. जर विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं तर इथे फक्त लाईन्स दिलेल्या, स्लोप दिलेल्या नाही. आणि जर वी हॅव नॉट गिवन द स्लोप, फर्स्ट वी हॅव फाइंड द स्लोप ऑफ लाइन and then we have find acute angle between the lines. म्हणजे जर स्लोप दिले नसतील तर स्लोप काढून घ्या आणि नंतर मग acute angle फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे, मग आधी पहिले आपण स्लोप काढून घेऊया. पहिली लाईन घेऊया. पहिली लाईन काय आहे, गिवन लाईन. आणि नेहमीप्रमाणे पहिल्या लाईनला आपण म्हणणार L1 बरोबर 3x minus y plus 4 equal to 0. This is the first line. Okay, what is standard form of equation of line? Ax plus by plus c equal to 0. म्हणून इथे a आला. a बरोबर 3, a equal to 3, b equal to -1 and c equal to 4. स्लोप ऑफ गिवन लाइन, पहिली L1 लाइन आहे म्हणून तिच्या स्लोपला आपण काय म्हणणार आहे, बरोबर M1 म्हणणार आहे. म्हणून स्लोप बरोबर M1 इक्वल टू काय फॉर्म्युला, -a/v. ओके, मायनस साइन तसंच पुट द व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू पुट करा. काय 3 डिवाइड b. b किती आहे, -1 वजा वजा काय येणार आहे अधिक, म्हणजेच वी गेट M1 इक्वल टू 3. म्हणजे M1 ची व्हॅल्यू काय भेटली, 3. आता पुढची स्टेप काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट. वी हॅव फाइंड द स्लोप ऑफ सेकंड लाइन. सेकंड लाइन काय, ओके, सेकंड लाईनला काय म्हणायचं आहे, से ॲज L2 बरोबर 2x plus y minus 3 equal to 0. Again comparing a बरोबर a equal to 2, b equal to 1
and c equal to -3. Hence स्लोप इक्वल टू दुसरी लाईन असल्यामुळे त्याच्या स्लोपला आपण म्हणणार m2. फॉर्म्युला सेम -a डिवाइड v. a इज काय आहे 2 आणि b काय आहे अधिक 1. म्हणजे जर याचं सोडवलं तर याचा आन्सर हा -1 -2 सॉरी -2 इज आवर m2. हेच m2 इक्वल टू -2. पण विद्यार्थी मित्रांनो, we have find the slope of first line. Slope of first line is m1 equal to 3. Slope of second line, which is m2 equal to -2. After finding the slope of line, use the formula of acute angle. Acute angle चा formula use करायचा आहे. Okay, we know the formula. Acute angle formula. Okay, formula is tan theta बरोबर मॉड्युलस महत्वाचा आहे m1 मायनस m2 डिवाइड छेद 1 प्लस m1 m2. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करूया. m1 माहिती आहे तुम्हाला. हा सांगा m1 काय आहे. बरोबर m1 आहे तुमचा 3. ओके, m1 ची व्हॅल्यू काय आहे 3. मायनसचं साइन देऊन टाका. फॉर्म्युल्यामधलं साइन पहिले द्यायचे. m2 आहे तुमचा -2 मग ब्रॅकेट केलं इथे डिवाइड 1 प्लस m1 m2. तर m1 किती आहे 3. m2 किती आहे -2. आफ्टर सॉल्विंग बघा we get 3 minus became plus 2 upon 1. 3 into -2 किती आहे ना 3 into -2 -6 बरोबर ना. प्लस इंटू माइनस 3 into 2 6 -6. hence we get 3 plus 2 किती येतोय 3 plus 2 we get 5. ओके 1 minus 6 बरोबर 6 मधून 1 काढा. 6 minus 1 is 5. what is the sign minus greater number sign and it's cancel. what is we get modulus of -1 and we will take the modulus means we have take positive. Modulus means positive means we get tan theta equal to modulus of -1. Modulus means we have take +1. Okay, minus जरी आन्सर आला modulus चा अर्थ असतो we have take +1. hence we get tan theta equal to 1. use the formula. we know that tan x equal to 1 means we have find the x value. The tan goes here and became tan inverse 1. hence we find the theta angle theta. acute angle means theta means tan goes here and it became tan inverse. what is here 1. and we know that the tan theta tan pi by 4 is value 1 means tan inverse 1 we get equal to pi by 4 or pi by 4 means 45 degree. Okay, means we get here angle theta tan inverse 1 is pi by 4 or it can be written as 45 degree. means hence we get the final answer theta equal to pi by 4 or 45 degree. पहा किती सिंपल एक्झाम्पल होतो. पण हे जे अँगल आहे ते तुम्ही शिकलेले आधी. ओके, टॅन इनवर्स 1 म्हणजेच पाय बाय 4. ओके, टॅन पाय बाय 4 म्हणजेच 1. टॅन 45 म्हणजेच काय व्हॅल्यू असते 1 असते.
जाऊया पुढच्या एक्झाम्पलला. Now next example number 3. Find the acute angle between the two lines. Find the acute between the lines is given. First line is 2x plus 3y equal to 13, and the second line 2x minus 5y plus 7 equal to 0. These are the two lines. Okay. What is the first step? Correct. We have find the slope of first line and slope of second line. Okay, given line. Which is given line? We have take first line. L1 equal to 2x plus 3y minus 13. Barabar? This is our first line. What is standard form? Ax plus by plus c equal to 0. This is our standard form. What is the value of a? Correct. A equal to 2. A equal to 2. This is the A equal to 2. B equal to 3. This way. And C equal to minus 3. C ची व्हॅल्यू ची गरज नाही आपल्याला. A आणि B ची व्हॅल्यू पाहिजे फक्त. म्हणजे B ची व्हॅल्यू किती आली? B equal to 3. Hence, slope of first line equal to m1 equal to what is formula? Minus a divided b, means we get here minus 2. B value is 3, means we get m1 equal to minus 2 divided 3. This is our m1. Now we find this slope of second line. Okay. Slope of second line. Okay, तो second line लगाना चाहिए L2 equal to 2x minus 5y plus 7 equal to 0. Okay, वरती जसं केलं तसं इथे करायचं आहे. A equal to 2, B equal to काय येणार आहे? minus 5, B is minus 5. What is the next step? Slope of second line. Slope of second line काय म्हणायचंय? m2 म्हणायचंय. परत फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला विसरायचं नाहीये. काय? मायनस a डिवाइड b. a हा 1 चा कोएफिशिएंट असतो आणि b हा y चा कोएफिशिएंट असतो. म्हणजे a ची व्हॅल्यू पुट करा. a इज 2, b इज minus 5. मायनस मायनस बिकेम प्लस, म्हणजे इथे येईल 2 डिवाइड 5, means we get m2 equal to 5 divide 2 divide 5. Now we get the value of m1. m1 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप, m2 म्हणजे सेकंड लाईनचा स्लोप, आणि आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. ओके, ठीक आहे. Acute angle between the two lines. Hence, acute angle between two lines. आणि कशाने दाखवतो ॲक्यूट अँगल? ॲक्यूट अँगल म्हणजे थीटा, मीन्स इक्वल टॅन थीटा इक्वल टू ओके, टॅन थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला बरोबर सांगताय? टॅन थीटा बरोबर मॉड्युलस m1 minus m2
divide 1 plus m1 m2. करेक्ट. जाऊया पुढे आता. दिलेल्या स्लोप बघूया. m1 आहे -2 डिवाइड 3. m1 किती आहे? m1 इक्वल टू m1 आहे तुमचा -2 डिवाइड 3 आणि m2 we have find. What is m2? m2 is 2 divide 5. परत लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बघा पहिलं काय केलं, m1 फाइंड केला. m1 आहे -2/3. नंतर m2 फाइंड केला बाय फॉर्म्युला -a डिवाइड b. तो किती आला? 2/5. म्हणजे m1 आणि m2 च्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला यूज करायचा फॉर्म्युला. फॉर्म्युला आपला आहे tan थीटा इक्वल टू मॉड्युलस m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करूया. m1 सांगा, m1 काय आहे? 2 डिवाइड 3 मायनस m2 2 डिवाइड 5 अपॉन. ओके, दिसतंय ना? डिवाइड काय आहे? बरोबर 1 प्लस m1 इंटू m2. m1 मायनस 2 डिवाइड 3 m2 2 डिवाइड 5. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल सोडूया. लक्ष द्या काळजीपूर्वक. बरोबर. आता ह्या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करा म्हणजे -2 इंटू 5 मध्ये कोणतं साइन आहे? -2 इंटू काय येणार आहे? 3 तिरकस गुणाकार डिवाइड. स्टेप बाय स्टेप सोडवतोय. 3 इंटू 5 स्टेप समजली? ओके. 5 ने -2 ला मल्टिप्लाय केलं, 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं, डिवाइड 3 इंटू 5 डिवाइड 1. आता इथे -2 इंटू 2 किती आला? -4. बरोबर ना? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिवाइड डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटर 3 इंटू 5 किती? 15. जाऊया पुढच्या स्टेपला. इक्वल टू इथे 1 असतो नसेल तर. बरोबर ना? इथे -2 इंटू 5 -10 -2 into 6 -6 divide 3 into 5 15. Getting? ओके. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 15 into 1 is 15. मायनस साइन 1 into 4. ओके 4 and divide 1 into 15. What is the next step? -10 minus 6 is -16 divide 15 divide 15 minus 4. Correct. 11. 1 into 15 is 15 and this 15 gets cancelled. Hence we get answer. What is the answer? -16 divide 11. Now what is the meaning of -16 divide? Okay. -2 divide 3 -2 divide 5. Okay. -10 -6. Okay. -16 divide 11. The next step, see here very carefully. What is your modulus 16 divide 11? What is sign here? Minus sign. Okay, minus sign means we have to take plus sign. Means we get tan theta equal to 16 divide 11. Means we get theta equal to tan inverse 16 divide 11 is our final answer. That is our final.
किती सोपा प्रॉब्लेम होता. ओके, समजतंय? ठीक है. नाउ the problem number 4, which is very important as for many exam. Find the acute angle between the two lines. Between two lines. ठीक आहे. आता मी ते या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फक्त M1 आणि M2 फाइंड करून देणार आहे. पुढचं तुम्ही काढायचं आहे, ॲक्यूट अँगल फाइंड करायचं आहे. ओके, M1 M2 काढून देतो मी तुम्हाला. पहिली लाईन आहे, फर्स्ट लाईन इज y equal to 5x plus 6 and second line is y equal to x. येते लक्षात. मी काय करणार आहे, फक्त बरोबर स्लोप काढून देणार आहे. तुम्ही ॲक्यूट अँगल फाइंड करायचा आहे, म्हणजे सूत्रामध्ये किमती टाकून, ओके, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकून तुम्ही फाइंड करायचं. नाउ फर्स्ट गिवन लाईन, व्हॉट इज द गिवन लाईन? टू 5x plus 6. आणि इथे जर बघितलं, ही लाईन या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. काय आपला स्टँडर्ड फॉर्म? ax plus by plus c equal to 0. पहिला x पाहिजे आणि दुसरा काय पाहिजे? y पाहिजे. म्हणून हा y इकडे आणा, बरोबर. x minus y plus 6 equal to 0. समजलं का? आलं का स्टँडर्ड फॉर्म मध्ये? या y ला इकडे नेलं, हा y इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल. ट्रान्सफर टू अदर साइड इज बिकेम मायनस. y is plus here, transfer to other side is became minus. Means we get here a is 5, b is minus 1. Getting? And hence slope of first line, what is the first line? L1 is minus a divided v. What is a? A is 5, okay, and v is minus 1. Minus became plus. आणि 5 upon 1 is 5. काय विद्यार्थी? 5 upon 5 upon 1 तसंच ठेवताय, बरोबर. बरेच विद्यार्थी असं लिहित आहेत. जर 1 upon 2 upon 1 असेल तर याचा आन्सर असतो 2. 3 upon 1 असेल तर आन्सर 2. 1 into 3 असेल तर व्हॉट इज आन्सर? 3. ओके, जसं आपण गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो, सेम डिवाइड. 2 upon 1 is 2. 3 upon 1 is 3, not 2, 3. Okay, means we get M1 equal to 5. Now we are find M2. Second line. What is the second line? Past second line. हे एक्झाम्पल विद्यार्थी सोडवत असताना खूप चुका करतात. खूप सोपं एक्झाम्पल आहे, ओके, कळत नाही. परत स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे. काय स्टँडर्ड फॉर्म? ax plus by plus c. म्हणजे y ची टर्म सेकंड पाहिजे, म्हणून हा y परत इकडे आणा, म्हणजे x minus y equal to 0. किती सोपं आहे. y ला दुसऱ्या साईडला नेला, y प्लस होता, इट बिकेम मायनस टू अदर साइड. ओके, मग आता यावरनं a ची जर व्हॅल्यू असेल तर a चा कोएफिशिएंट किती आहे? 1. आणि b चा कोएफिशिएंट काय आहे? -1. ओके, स्लोप इक्वल टू M2 इक्वल टू minus a divided v. What is a? 1. b is -1. Minus became +1. ठीक आहे, म्हणजेच M2 भेटला. M2 इक्वल टू we get +1. आता M1 M2 भेटला.
फक्त काय करायचं हे लक्षात येतंय, फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. काय फॉर्म्युला पण लिहून देतो इथे, टॅन थिटा इक्वल टू m1 मायनस m2 आणि एकदम सिंपल व्हॅल्यू m1 m2 च्या, म्हणून मी तुम्हाला हा फॉर्म्युला देतोय. ओके, तर पुटिंग थिटा. ओके, आता जाऊया पुढचा पॉइंट. आतापर्यंत आपण बघितला अँगल बिटवीन द टू लाईन्स कसे फाइंड करायचे. अँगल बिटवीन टू लाईन्स फाइंड करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, स्लोप पाहिजे, बरोबर. काय पाहिजे, स्लोप पाहिजे. आता पुढचा पॉइंट आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. परपेंडिक्युलर distance between line and point. Perpendicular distance between line and point. Okay, now it is very simple. Suppose this is a line. ओके, लाईनचं इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. काय असतं लाईनचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये, ax plus by plus c equal to 0. आणि मला आता या लाईनचं जो पॉइंट दिसतोय, बरोबर, समजा हा पॉइंट आहे तुमचा पी पॉइंट आहे, पॉइंट पी, आणि हा आहे x1 y1. ह्या लाईन पासूनच ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स. वी आर फाइंड द डिस्टन्स बिटवीन दिस पॉइंट अँड द लाईन. ओके, ही जी लाईन दिसते. मग आता हे डिस्टन्स कसं फाइंड करायचंय बघूया. हे जे डिस्टन्स हे फाइंड करायचं, इट्स अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू लाइन. And what is the formula for this? Okay, let the equation of line काय, equation of line x plus by plus c equal to 0. Okay, and x1 y1 इथे दिसतोय का, x1 y1 रेड ने दाखवलेलं आहे. x1 y1 be the any point not present on the line. ओके, लाईन वर असेल तर 0 इन डिस्टन्स, पण तो लाईन वर नकोय, लाईनच्या बाहेर पाहिजे. इट्स प्रेझेंट आउटसाइड ऑफ लाईन, नॉट प्रेझेंट ऑन लाईन. महत्वाचं आहे, हे जे नॉट प्रेझेंट ऑन लाईन. आणि जर असं असेल तर यूज द फॉर्म्युला परपेंडिक्युलर डिस्टन्स, hence then perpendicular distance between the line is ax plus b1 plus c equal to 0 and point काय तुमचा x1 y1 and its formula is, बघा आता फॉर्म्युला इक्वल टू मॉड्युलस. परत इथे मॉड्युलस आहे,
a x1 plus b y1 plus c upon under root a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. a म्हणजे एक चा कोएफिशियंट, b म्हणजे y चा कोएफिशियंट. तर काय केलेलं आहे बघा, हा जो x1 आहे हा इथे पुट करायचा आहे, y1 इथे पुट करायचा आहे आणि प्लस c. a b c च्या व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. म्हणजे जर मी इथे जर बघितलं, समजा मी एक पॉइंट घेतला, लाईनचं इक्वेशन घेतलं प्लस 4 इक्वल टू 0 लाईन आणि पॉइंट घेतला 3 4. ओके, मग आता ए काय येणार आहे, ए बरोबर a इक्वल टू 2 b इक्वल टू 3 आणि c इक्वल टू 4. x1 y1 x1 is 3 आणि y1 x1 y1 y1 is 4. फक्त या व्हॅल्यू काय करायच्या आहे, फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहे. आफ्टर कॅल्क्युलेट वी गेट द आन्सर. ओके, इथे ए ची व्हॅल्यू किती आहे बघा, दिसते ए 2. मग तिथे टाका ए काय तुमचा 2, x1 3, b किती आहे 3. ओके, y1 किती आहे 4. फक्त व्हॅल्यू टाकायच्या, काही करायचं नाहीये. मॉड्युलस रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे किती 2 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दिसतंय इथे बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. आणि आफ्टर सॉल्विंग वी गेट द डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड द पॉइंट. समजते? म्हणजे आज आपण काय बघितलं मित्रांनो, करेक्ट. फर्स्ट वी have find the acute angle between the two lines. If two lines are given, then we have find the slope of first line and then slope of second line. And after getting slope of first line and second line, use the formula, acute angle formula, correct. Tan theta equal to modulus m1 minus m2 upon 1 plus m1 m2. And at the last we find the distance between the lines and the point. ओके, लाईन समजा ही लाईन आहे बरोबर आणि हा पॉइंट आहे. या पॉइंटचं ह्या लाईन मधलं डिस्टन्स काढण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला आहे. आणि तो फॉर्म्युला एकदम सोपा आहे. मॉड्युलस ए एक्स ला x1 म्हणायचे प्लस बी वाय ला y1 म्हणायचे प्लस सी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरला, लेक्चर नंबर 55. बाय.